आज मी तुम्हाला इतकी छान सिंपल पद्धतीने चवदार अशी टेस्टी अशी फरसबीची भाजी बटाटा टाकून खूप मस्त टेस्टी भाजी अशी करून दाखवणार आहे। ज्यावेळेस आपल्याला कडकडून अशी भूक लागते आणि काहीतरी झणझणीत चटपटीत खाऊ वाटतं ना, अशा वेळेस ना ही भाजी सिंपल पद्धतीने खूपच होणारी ही भाजी आहे। तर चला बघूया याला बनवायची कृती। तिकडे बघू शकता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवते। तेल थोडंसं गरम झालं की मग आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायचे। थोडंसं नॉर्मल तेल गरम झालं की मग लगेच आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचे जिरे टाकायचे। जिऱ्याने छान फ्लेवर येतो भाजीमध्ये, जिरे टाकायचे। त्यानंतर तुम्ही इथे थोडासा अद्रक लसूण कूट करून टाकलं तर खूप छान भाजीला टेस्ट येते। नाही टाकला तरी सिंपल भाजी खूप छान लागते। आता जिरे आणि कढीपत्ता थोडं तडतडून झालं की बारीक चिरलेला कांदा इथे आपण टाकून घ्यायचा। एक कांदा आपण इथं वापरायचा आहे बारीक चिरून आणि अर्धा टमाट्याच्या अंदाजाने आपण इथं बारीक चिरलेलं टमाटर टाकायचं आणि हे सर्व साहित्य छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं गरम तेलामध्ये। आता ही भाजी फरसबीची भाजी खरं म्हटलं तर खूप हेल्दी भाजी आहे। म्हणजे फळभाज्या म्हणा पालेभाज्या म्हणा खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पालेभाज्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजे। आपल्या शरीराला थंडावा पण भेटतो आणि दुसरी गोष्ट प्रोटीन असतं, भरपूर पाणीसुद्धा असतं भाज्यामध्ये, म्हणून छान अशा ह्या भाज्या खाल्ल्या पाहिजे। मी तुम्हाला आता डेलीच्या भाज्या फळभाज्या म्हणा तुम्हाला दाखवत राहीन। आता याच्यामध्ये मी बटाट्याचे उभे काप केलेत, पातळ अशी स्लाइस केले आहेत, त्याच्यामध्ये मी टाकून घेते। बटाट्याचा वापर करायचा। आता इथे मी बटाट्याचे फोडी जे आहेत ना त्या उभ्या केल्यात, तुम्ही आवडीनुसार करू शकता, म्हणजे चौकन वगैरे जसं आवडेल तसं तुम्ही बटाट्याचे काप करून हे असं परतून घ्यायचं थोडा वेळ। जिरा, कांदा, टमाटर आणि कढीपत्ता जे आपण फोडणी केली त्याच्यामध्ये बटाट्याला थोडी स्टीम द्यायची, जेणेकरून काय होतं शेंगाच्या अंदाजे बटाटे थोडे लवकर म्हणजे उशीर लागतो शिजायला, त्यामुळं अगोदर थोडंसं तेलामध्ये बटाट्याला थोडं नरम केलं ना, म्हणजे फ्राय केलं ना की छानपैकी भाजी मग लवकर होऊन जाते। आता इकडे बघू शकता बटाटे थोडे फ्राय झाले की मग आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे, जे बेसिक मसाले असते जसे तुम्हाला आवडेल तशी चवीनुसार इथे टाकू शकता। मी इथे 2 चमचा लाल तिखट टाकला आहे, अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकला कारण भाजी थोडीच बनवते मी। त्यानंतर मी इथं अर्धा चमचा हळद टाकली चांगला रंग येण्यासाठी आणि गरम मसालासुद्धा टाकला आहे। धना पावडर वगैरे काही टाकलं नाही आहे, छान होती भाजी अशी सुद्धा। आणि चवीनुसार मीठसुद्धा इथेच टाकायचं ज्यावेळेस आपण बटाटे सगळं कांदा टमाटर परतून घेऊ त्याच वेळेस। आणि मग हे सर्व मसाले बटाट्याला एकजीव करून घ्यायचं, कारण की कसं बटाट्याला एक चांगली कोटिंग भेटते मसाल्याची आणि मस्तपैकी पॅक होऊन जातात मसाले याच्यामध्ये, म्हणजे खाता वेळेस ना एक वेगळीच चव लागते मसाल्याची छान अशी बटाट्याला। आता याला पुन्हा एकदा वाफेवर ठेवायचं 1 मिनिट। 1 मिनिट झालं की आपण बघायचं, इकडे बघू शकता वाफेवर किती मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये जे मसाले आपण फ्राय केलेले आहेत ते व्यवस्थित असे बटाट्याला याची कोटिंग भेटलेली आहे आणि बटाटे 100तून 50% असे हे अर्धे नरम सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे आता आपली भाजी बनवायला काही वेळ लागणार नाही। इकडे बघू शकता छान असे बटाट्याचं बघा फ्राय झाले आहेत, मसाले छान परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये हे फरसबी जी आहे ना ती कट करून घेतली स्वच्छ धुवून, आता याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ। आता फरसबी जी आहे ना ह्यालासुद्धा तुम्ही आवडीनुसार कट करू शकता, म्हणजे गोलाकारसुद्धा बारीक बारीक कट केल्या जातात। तर मी इथं थोडेसे 2-2 तुकडे केलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण ह्या मसाल्यामध्ये। आपण बटाट्याला जी कोटिंग केली मसाल्याची त्यासोबतच आता आपण हे फरसबी मिक्स करून घ्यायची मंद आचेवर। इतकी छान टेस्टी आणि सिंपल भाजी लागते नाही आणि खायला इतकी भारी वाटते, भाकरीसोबत रोटीसोबत खूप छान भाजी लागते। म्हणजे तुम्हाला कधी सकाळ सकाळ सुचलं नाही ना की डब्याला म्हणजे टिफिनला काय बनवायचं किंवा रात्री झटकीपटाची होणारी भाजी काय, तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा ह्या शेंगा जे आपण टाकल्यात ह्यालासुद्धा मी थोडीशी स्टीम दिली आणि मस्त हे मसाले याच्यामध्ये आता एकजीव झालेले आहे, चांगला फ्लेवर उतरलेला आहे। कुठल्याही भाजीमध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, थोडंसं परतून झालं की मग इथं थोडंसं अर्धा कपाच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकलं आहे, कारण की बटाटे थोडेसे कच्चे आहेत आपले, नरम सॉफ्ट जरी अगोदर केले आहेत तरीसुद्धा हे याच्यामध्ये अर्धा कच्चापणा आहे, त्यामुळं
पाण्याची आवश्यकता आहे. शेंगा आपल्या वाफेवर स्टीम होऊन जातील, पण बटाट्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं इथे. आता आपण झाकण ठेवायचं आणि अर्धा 1 मिनटं झाला की चेक करायचं. इकडे बघू शकता जे मी पाणी वापरलं आहे, म्हणजे जो रस्सा आपला तयार झाला आहे भाजीमध्ये, त्या रस्स्यामध्ये हा बटाटा जो आहे आपला हा नरम सॉफ्ट होऊन जाईल छानपैकी. म्हणजे याच्यामध्ये जो पण कच्चापणा राहिला आहे तो निघून जाईल. आणि सोबत आपल्या ह्या बीन्स ज्या आहेत ना त्यासुद्धा नरम सॉफ्ट होत राहतात. पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि मंद आचेवर अजून 1 मिनटं चेक करते. इकडे बघू शकता आता जो रस्सा आहे तो आपला आटत चाललेला आहे आणि आपली भाजी, बटाटे वगैरे, शेंगा वगैरे छानपैकी शिजले आहेत. आता आपण ह्याला काय करायचं बघू, आपण चेक करूया आपलं बटाटा शिजलं आहे किंवा नाही. एका चमच्याच्या सहाय्याने असं बटाटे घ्यायचं आणि चेक करायचं. हे बघू शकता सहजपणे कट झालेलं आहे आणि मस्त असं बटाटा हे शिजून निघलेलं आहे. तर आपण गॅस बंद करायचा आणि ह्या उरलेल्या वाफेवर मस्त भाजीला थोडी अजून स्टीम द्यायची. हे बघा आता मी गॅस करते बंद, थोडंसं मिक्स करून चारी बाजूनी पुन्हा एकदा मस्त झणझणीत चमचमीत अशी ही आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. त्याचं झाकण ठेवते आणि गॅस बंद केला आणि इकडे बघू शकता पूर्णपणे भाजी आपली ही तयार झालेली आहे. थोडा कॅमेरा सेट केला आहे मी, तुम्हाला म्हणजे चांगलं असं दिसून येईल. हे बघा किती भारी आपली ही चमचमीत झणझणीत अशी तोंडाची चव वाढवणारी ही बीन्स आलूची मी आज भाजी बनवलेली आहे. स्पेशली टिफिनसाठी तो खूप उत्तम भाजी आहे, म्हणजे कमी वेळात होणारी भाजी आणि खायलासुद्धा इतकं भारी आहे की मस्त तुम्ही 1 भाकरी 4 रोटी तर तुम्ही खाऊन जाता याच्यासोबत. सगळा रस्सा जो होता तो पूर्णपणे नाहीसा झाला आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण अशी सुक्की भाजी केली आपण आणि ही आता आपण एका प्लेटमध्ये गरमागरम आपण आता जेवण्यासाठी ही भाजी सर्व करून घेऊया. हे बघा किती छान सुटसुटीत असे आपल्या बीन्स आणि आपले आलू म्हणजे बटाटे जे किती नरम सॉफ्ट असे शिजून निघलेले आहेत आणि मस्त झणझणीत चणचणीत अशी आलू बीन्सची भाजी म्हणजे फरसबी बटाट्याची भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. तिकडे बघू शकता किती छान दिसते आपली भाजी सिंपल पद्धतीने आणि कमी वेळात होणारी ही भाजी चवदार भाजी आहे. नक्की एकदा ट्राय करा. अति घाई झाले असेल तर त्याच वेळेत नक्की ट्राय करा. इकडे बघू शकता हे बटाटा मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा सहजपणे तुटून निघलेला आहे आणि आपल्या बीन्ससुद्धा छान अशा फ्राय झाल्या आहेत म्हणजे शिजून निघलेल्या आहेत. तर गरमागरम अशी भाजी बनवा आणि भाकरीसोबत रोटीसोबत याचा आस्वाद घ्या, खूप भारी लागते. डाळ भात वगैरे जरी केला असेल, दाल राईस त्यासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची सिंपल रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. हे बघू शकता मस्त अशी आपली बीन्स ही चवदार चटपटीत झालेली आहे खाण्यासाठी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा छान रेसिपीसोबत. स्वस्त राहा, काळजी घ्या आणि बघत राहा.